सितारा महिला विकास संस्था व सितारा महिला बचत गट महासंघाच्या वतीने भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सितारा आयकॉन अवॉर्ड हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, मोहम्मद हजरत खलील चिस्ती, हडपसर विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, युवा उद्योजक प्रसाद हिरवे, आमदार योगेश अण्णा टिळेकर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, भूमाता ब्रिगेड अध्यक्षा व बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई, माजी पोलीस महानिरीक्षक IPS विठ्ठल जाधव, सुरेश अण्णा घुले, तसेच लावणी सम्राट आशामी कामठे, ॲडव्होकेट मिलिंद पवार, ॲडव्होकेट कैलास वालेकर, सौ नीरा धाडगे, महेश दळवी, गुरुवर्य श्री दत्ताजी शिंदे, सौ सपना काकडे, डॉक्टर गणेश राग आणि तृप्ती राग, सिने अभिनेत्री पुष्पा चौधरी, सीमा जगताप, सारिका साळुंखे, डॉक्टर सीमा अनिल इंगरोळे, संजना कोदरे, वसुधा शिंदे, अनिता अगरवाल, रश्मी सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा टुले यांना सितारा आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच यावेळी सितारा मिस अँड मिसेस महाराष्ट्र या फॅशन शोच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून फॅशन शो साठी स्पर्धक आले होते। यावेळी विजेत्यांना मानाचा क्राऊन आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। यावेळी आमदार चेतन तुपे, सुरेश अण्णा घुले, तृप्ती देसाई मान्यवर म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सितारा महिला विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आयशा तांबोळी यांनी केले। संस्थेच्या वतीने आज सितारा आयकॉन अवॉर्ड 2025 हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या प्रसंगी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी तृप्तीताई, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे नेते सुरेश अण्णा, विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, त्याचप्रमाणे आमचे शिंदे सरकार आणि सर्व जे पुरस्कार्थी आहेत ते सर्व या कार्यक्रमाचे मानबिंदू, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी। खरं तर आमच्या आयेशाताई आणि त्यांचे पती हे अतिशय धडपडी आणि कर्तबगार म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहे। अतिशय बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केला, पण स्वतःच्या प्रवासामध्ये त्यांनी इतरांना मदतीचा हात दिला। शेवट आपण असं बघत असतो समाजामध्ये काम करत असताना की प्रत्येक माणसाला जर विचारलं तो त्याचंच रणगाणं गात असतो आणि मला कसे कष्ट करावे लागले, कशा खस्ता खायला लागल्या, माझ्या पुढे किती अडचणीचा डोंगर उभा राहिला, याचंच रणगाणं सतत प्रत्येक जण गात असतो। परंतु या दाम्पत्याकडे बघितल्यानंतर यांनी कधीही स्वतःच्या कष्टाविषयी एक चकार शब्द सुद्धा उच्चारला नाही, पण स्वतःच्या कष्टाच्या माध्यमातून इतरांना मोठं कसं करता येईल, इतरांना मदतीचा हात कसा देता येईल आणि इतरांचे कलागुण कसे वाढवता येतील याच्याकडे नेहमी त्यांनी लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे हे आदर्श असं दाम्पत्य आज आपल्या सर्वांच्या समोर उभं आहे। त्यांच्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर आमची सिताराताई आणि त्यांचे पतिदेव यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे। तनुताई खूप जास्ती बोलता येईल, परंतु प्रश्न असा आहे की आज कार्यक्रम खूप आहे, त्याच्यामुळं मी तृप्तीताईंना मगाशी सांगितलं की ताई, बहिणीच्या मायेने थोडंसं आज आम्हाला लवकर जाऊ द्या, कारण सगळ्यांकडे 5-5 मिनिटं जायचं आहे। तेव्हा तृप्तीताईंनी मला मोठ्या मनानं बहिणींनी परवानगी दिलेली आहे। आमच्या राख मॅडम पण या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण हा कार्यक्रम अनुभवा। या दाम्पत्याच्या यशाचं तुम्ही कौतुक करा, हा कौतुक सोहळा तुमच्या नेत्रामध्ये साठवून घ्या, अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाला निघतो। धन्यवाद, जय हिंद। आज एक कार्यक्रम होता मिसेस अँड मिस महाराष्ट्राचं। हे कार्यक्रम खूप चांगलं आणि आयशा तांबोली आणि साई तांबोली यांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलं आणि मी त्यांना खूप मनापासून आणि आमच्या संस्थातर्फे शुभेच्छा देतोय। थँक्यू। खरंच खूप माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की कालच मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि आज परत पुण्यामध्ये येऊन हा पुन्हा इथं राज्यस्तरीय पुरस्कार मिळतो आहे। तर आम्हा कलाकारांसाठी पुरस्कार म्हणजे पाठीवर कौतुकाची थाप असते, जबाबदारीचं ओझं असतं आणि हे ओझं पाठीवरती पेलवून नक्कीच पुढे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करेन। आणि खूप थँक्यू सो मच की या सितारा आयकॉन अवॉर्डचे की मला एवढा मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल थँक्यू। नमस्कार। आज सितारा महिला विकास संस्थेतर्फे सितारा आयकॉन अवॉर्ड आणि मिस अँड मिसेस महाराष्ट्र हा मॉडेलिंग शो आज आयोजित करण्यात आला होता। भव्यदिव्य असा मॉडेलिंग शो सध्या सुरू आहे आणि भव्यदिव्य असा पुरस्कार सोहळा आयशा तांबोळी मॅडम यांनी आज आयोजित केला। त्या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातले दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे।